नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा बुद्ध त्या भगवान अरहंत सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो। मानवी इतिहासामध्ये जी समृद्धी आणि सर्वात महान पद मानलेलं आहे, जे ऐतिहासिक रूपामध्ये आज सर्वश्रेष्ठ आहे, आणि त्या पदाला मानव जन्मामध्ये अरहंत पद म्हणतात। अरहंत ही अवस्था या जन्मामध्येच माणसाला प्राप्त करावी लागते। अरहंत हे अत्यंत उच्च असं सुख आहे। या सुखापेक्षा जगात दुसरं कोणतंही सुख आपल्याला दिसत नाही। म्हणून या सुखाची निर्मिती करण्यासाठी सम्यक संबुद्धांनी प्रथमतः आपला प्रयत्न सुरू केला, आणि ते प्रथम भारतामध्ये आणि भारतासोबत विश्वातील सर्व महान अशा गुरुमध्ये, आचार्यामध्ये, श्रमण ब्राह्मणामध्ये, देवी देवतामध्ये, ब्रह्म इंद्र आणि सर्व लोकांमध्ये जेवढे लोक जगात आहेत त्या सर्वांमध्ये बुद्धांनी प्रथमतः अरहंत प्राप्त केलं। अरहंत प्राप्त झालेल्या व्यक्तीला कोणत्याच प्रकारे दुःख नसतं। ते दुःखातून परिपूर्ण मुक्त झालेले असतात, आणि जे दुःखातून मुक्त झालेले असतात ते या विश्वातल्या सर्व चराचरातील जीवजंतूला, मनुष्य प्राण्याला, सर्व लोकांना ओळखतात की यांना आता दुःखातून मुक्त कसं करावं। म्हणून प्रथमतः भगवान बुद्धांनी मानव जातीमध्ये मानवी इतिहासाला घडवण्यासाठी नव्हे, तर मानवी इतिहासाला हे माहीत होण्यासाठी की दुःखाचं कारण, दुःखाचा निरोध आणि दुःखमुक्तीचा मार्ग भगवंतांनी प्रथमतः प्रतिपादन केलेला आहे। म्हणजे अरहंत पद हा मानव जन्मामध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या समोर एक लक्ष्य ठेवण्याचं आणि एक ध्येय ठेवण्याचं आपलं महत्त्वाचं उद्देश आपण पूर्ण केलं पाहिजे। सर्व तुम्ही कराल आणि अरहंत प्राप्त करणार नाही तर मानव जन्म आपला अपूर्ण राहणार की नाही। आणि म्हणून तुम्ही सर्वच्या सर्वच जर पूर्ण केलं समाजामध्ये मानव जन्मात, आणि अरहंत प्राप्त न करता तुम्ही चाललात तर तुम्हाला पुढची गती सुगती आहे का? आणि म्हणून पुढची गती ही तुमची या जन्मामध्ये म्हणण्यापेक्षा या जन्मामध्ये तुम्हाला सुगती प्राप्त झाली पाहिजे। आता 5-6 महिन्यापूर्वीचा एक रिपोर्ट आहे। म्यानमार बर्मा देशातले एक चांगले पकलेले भिक्खू हे आपल्या धर्म आचरणामध्ये
पूर्ण पारंगत, एकदम तज्ञ, सारे विकार, सारे संयोजन, सारे क्लेश त्याने दूर केले आणि विहारातून दुसऱ्या विहारात आले आणि तिथे 5-6 भिक्खू उभे होते, आसन टाकलेलं होतं आणि ते येऊन त्या सर्व भिक्खूंना समोचित बोलून, कुशल बोलून ते एक शब्द बोलले फक्त आणि बेडवरती त्यांनी आपलं अंग टाकलं सरळ आणि आपले हात असे ठेवले आणि बस 2 मिनिटामध्ये ते अरहंत पदाला गेले. कोणती हालचाल नाही, बोटाची हालचाल नाही, डोळ्याची हालचाल नाही, पायाची हालचाल नाही, शरीराचे कोणते झटके नाही. अत्यंत शांत चित्तानं हे अरहंत पदाला गेलेले ब्रह्मदेशातले आता 6 महिन्यापूर्वीचे भिक्खू आहेत. आज सुद्धा प्रत्येक व्यक्तीला अरहंत पदाला जाण्याची सोय भगवंताच्या धम्मामध्ये आहे. अरहंत पद प्राप्त करण्यासाठी आपण अरहंत, अरा म्हणजे शत्रू आणि हंत म्हणजे परिपूर्ण नष्ट करून टाकणे किंवा आपल्यातून काढून टाकणे. जसं आपण एखाद्या शेताला, नवीनच जर शेत असेल, त्याच्यात वेगवेगळे दगडं असतील, वेगवेगळे असे फणकट असतील, वेगवेगळे झाडं असतील, कुंद्याचे वेगवेगळे समूह असतील आणि भरपूर कुंदा अवतीभोवती पूर्ण शेताभरमध्ये असेल, हराळी असेल, तर आपण सारा हराळी, कुंदा, फणकट, झाडं खणून 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 काढतो आणि एक एक पूर्णपणे जवळजवळ गुडघ्या एवढायले आपण खड्डे खोदून ते सारे फणकट बाहेर काढतो, सारे झाडाचे मुळं बाहेर काढतो. म्हणजे हा शेतातला दोष आपण पूर्ण बाहेर काढून फेकतो. हराळी सुद्धा 2-2, 4-4, 5-5 फूट खोल मुळात सगळं आपण त्याला खणून खणून काढतो. तसेच कुंदा सुद्धा जितका कुंदा खोल असेल तेवढा आपण खणून खणून काढतो, तर साऱ्या दोषातून ते शेत मुक्त होते. अशा शेताची नांगरण, वखरण, मशागत केल्यावर त्याच्यात जर चांगलं बियाणं टाकलं तर भरघोस माल लगेच मिळणार नाही का? प्रत्येकाला मात्र तो माल मिळू शकतो. जो शेतकरी असेल त्यांनी केलेल्या मेहनतीचं फळ त्याला त्याच वर्षामध्ये मिळते. याप्रमाणे आपण आपल्यामध्ये जे दोष आहेत, या दोषाला आपण जसं आहे तसं ओळखलं पाहिजे. पहिल्या पायरीमध्ये श्रोतापन्न फळ हे प्राप्त होते माणसाला. श्रोतापन्न मार्गानं चालत 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 श्रोतापन्न फळ माणसाला मिळवायला पाहिजे. भगवान बुद्धांनी आईच्या पोटी जन्म घेतल्यानंतर आपल्या आईला या दोषातून मुक्त करण्यासाठी ते 34 भुवनामध्ये गेले होते आणि तिथे त्यांनी अभिधम्माचा उपदेश करून आपल्या आईचे ही जे 3 दोष आहेत, जे अडथळे आहेत, जे जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यामध्ये पाठवतात, ते 3 दोष म्हणजे 3 संसार बंधन, सक्काय दिठ्ठी, विचिकित्सा, शीलबद्ध परामर्श, या 3 भवबंधनाला, या 3 अडथळ्यांना भगवंतानी आईच्या मनातून परिपूर्ण काढून टाकण्यासाठी आईला महामायावीत
देवीला पूर्ण धम्मदेशना दिली आणि आई जेव्हा त्याच्यातून मुक्त झाली असं जेव्हा त्यांच्या लक्षामध्ये आलं तेव्हा त्यांनी आपली धम्मदेशना आटोपती घेताना आई म्हणाली साधू साधू आणि ती मुक्त झाली. भगवान बुद्धाच्या जीवनामध्ये जे आईनं त्यांना जन्म दिला होता, हे जन्म देणं आईनं हे पण ऋण आहे. कोणती आई मानव जन्म ज्या माणसाला देते ते आईचे ऋण किती महान असतात. आईच्या ऋणातून कधी मुक्त माणसाला होता येत नाही. आईच्या दुधाचं कर्ज आणि आईच्या पोटी जन्म घेण्याचं कर्ज ही किती अनमोल कर्ज आहे. याची परतफेड आपण कशानंच करू शकत नाही. आणि म्हणून आईला जर श्रोतापन्न मार्गामध्ये श्रोतापन्न फळ जर प्राप्त केलं तर याच्यातूनच कोणतेही बुद्ध हे मुक्त होत असतात. आणि म्हणून श्रोतापन्न या अवस्थेला आपण समजून घेऊन श्रोतापन्न मार्गानं वागत पायरीनं पुढं जात आपण या 3 दोषाला पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पहिला दोष आहे विचिकित्सा. विचिकित्सा म्हणजे काय? विचिकित्सा म्हणजे संशयखोर मन. कोणत्याही ठिकाणी माणूस संशय घेतो, कोणत्याही ठिकाणी माणूस शंका घेतच राहत होतो. ही शंका माणसाला अरहंत पदाला जाऊ देत नाही किंवा श्रोतापन्न फळ प्राप्त करू देत नाही. मी जेव्हा या जागेवर आलो, धम्मदीप महाविहार 7 सिडको, तर मला एवढे लोक सांगायचे की इथं असा होते तसं होते आणि इथं तुम्ही थांबू नका म्हणायचे. मला इथं तुम्हाला त्रास होईल, तुम्हाला इथं लोक परेशान करतील, तुम्हाला लोक इथं दगडं मारतील, तुम्हाला लोक इथं जगू देणार नाही. असं माझ्या मागं अनेक लोकांनी वेगवेगळे त्यांनी आपले प्रस्ताव ठेवले, त्यांनी चर्चा ठेवली. परंतु मी रात्री बेरात्री जेव्हा पहिल्या आठवड्यामध्ये इथं मी उठत होतो तर मला काही दिसत नव्हतं. जेव्हा मी ओळखलं, म्हटलं हे लोकांच्या शंका आहेत. सर्व लोक शंका इतक्या घेतात, कोणताही माणूस प्रत्येक वेळेस शंका घेतो आणि शंकेनं माणसाचं मन एवढं ग्रासलेलं आहे, एवढं पछाडून गेलेलं आहे की त्याची प्रगती कोणतीच तो करू शकत नाही. म्हणून 10 बंधनापैकी 10 अडथळ्यापैकी संसार फेऱ्यामध्ये माणसाला वारंवार फेरी मारायला कारण असणाऱ्या 10 या संयोजनाला, या बंधनाला, त्यातलं एक बंधन आहे संशय. हे संशयखोर मन अत्यंत वाईट आहे. पती पत्नीमध्ये संशय, कोणता ना कोणता संशय पत्नीवर माणूस घेतच राहतो किंवा पत्नी पण आपल्या माणसावर संशय घेतच राहते. कुठं ना कुठं संशय माणसाला येतच राहतो. एखादा व्यक्ती खूप दान देत असेल किंवा वारंवार दान देत असेल तर बाकीचे लोक म्हणतात का हो ते एवढं दान देते ते त्याला काय फळ मिळेल का? आणि असं म्हणून दान तर द्यायचं सोडूनच द्या, परंतु त्याच्यावर पुन्हा संशय. आपण आपल्या स्वतःला खूप चांगलं बनवण्याचा प्रयत्न करून मार्गात चाललं पाहिजे. आपण मार्गानं चालत कुशल कर्म केले पाहिजे. कुशल कर्म म्हणजे पवित्र कर्म, निर्मळ कर्म. हे कर्म जसे आपण शाश्वतरित्या परिपूर्ण वस्तुनिष्ठ
ज्ञानानं जेव्हा आपण जाणले की हे मी कुशल कर्म आता एवढे वर्ष करतो, हे माझ्या शरीरानं हे माझे कुशल कर्म आहे, मी या कुशल कर्मामध्ये परिपक्व होतो, ही माझी वाणी, या वाणीनं मी हे पवित्र कर्म करतो, आता वाणीला माझ्या कोणताही दोष देण्यासारखं कर्म नाही, ही माझी मनाचे कर्म माझे, हे माझ्या मनाला आता कोणी दोष देईल असं मी कर्म करत नाही, अशी आपण वास्तविक शाश्वती आणि परिपूर्ण विश्वास संपादन करून आपल्या स्वतःबद्दल आपण परिपूर्णत्व प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून कोणती शंका कधी न घेणं हे धम्माच्या मार्गातलं सर्वात मोठं पवित्र आणि श्रेष्ठ आचरण आहे. आणि संशय मुक्त असलेल्या माणसाला अत्यंत वेगानं पुढं जाता येतं, अत्यंत धाडसानं पुढं जाता येतं, अत्यंत निर्भयपणानं तो पुढे जाऊ शकतो. तो म्हणून संशयखोर माणसाला आपलं ध्येय पूर्ण करता येत नाही, परंतु जे लोक संशय विरहित आहेत की शंका विरहित आहेत, त्यांचा जन्म हा ध्येय पूर्ण करण्यामध्येच परिपूर्ण हा जातो आणि सफल होतो. या बाबतीमध्ये आपल्याला परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांचं हे आदर्श घेणं अत्यंत अनिवार्य आहे. त्यांनी कुठेच संशय केला नाही की मी गरीब आहे, मला एवढं होता येणार नाही, माझे वडील गरीब आहेत असा पण त्यांनी संशय केला नाही, मी धनवान नाही, माझे वडील धनवान नाहीत असा पण त्यांनी संशय केला नाही. आणि अत्यंत धाडसानं, अत्यंत जिद्दीनं आणि ध्येयवादानं पेटून त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून, अनंत कष्ट भोगून, अनंत मेहनत करून, अनंत घंटे अभ्यास करून त्यांनी आपले ध्येय पूर्ण केलेले आहेत. हे मानवी इतिहासामध्ये सर्वात श्रेष्ठ असलेला एका महान बोधिसत्वाचा आदर्श आपण का बरं घेऊ नये? आपण का कमी राहावं कोण्या गोष्टीमध्ये? किती डिग्र्या त्यांनी प्राप्त केल्या? कोणाला वाटेल का की सुभेदार आंबेडकर यांच्या घराण्यामध्ये, रामजी सुभेदार आंबेडकर यांच्या घराण्यामध्ये एवढ्या पवित्र आणि एवढ्या उच्च ज्ञानाच्या डिग्र्या मिळवणारा एक भिमराव रामजी आंबेडकर कधी पैदा होईल असं कुणाला वाटलं का? तर हे ध्येयवादी आणि जिद्दी व महान प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या महामानवाचं हे सर्वात मोठं कार्य आहे. यालाच महामानव म्हणतात. मानवातला सर्वात श्रेष्ठ महामानव म्हणजे परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. म्हणून त्यांच्या 34 डिग्र्या आज भारताच्या कोणत्याही माणसाजवळ नाहीत, हिंदू समाजाच्या कोणत्या माणसाजवळ नाही, मुसलमान समाजाच्या, जैन समाजाच्या, शीख समाजाच्या किंवा कोणत्याही यहुदी समाजाच्या, कोणत्याही समाजाच्या एकाही व्यक्तीकडे एवढ्या डिग्र्या नाहीत. एवढा प्रचंड ज्ञानानं भरलेला हा महापुरुष आपल्याला सर्वांना नवी दिशा देणारा व नव ध्येयवाद देणारा, संशय विरहित असलेला महापुरुष आपल्याला बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर पाहायला मिळतो. म्हणून ते बोधिसत्वाच्या गुणात पारंगत होत गेलेली आहे. बोधिसत्व हा कोणता संशय मनात घेत नसतो. त्यासोबतच दुसरं संयोजन म्हणजे सक्काय दिठ्ठी, म्हणजे डिफेक्टिव्ह व्ह्यू.
कोणती ना कोणती दृष्टी माणसाच्या डोळ्यामध्ये नसते, मनात असते ती. अनेक दृष्ट्या आहेत. अंधदृष्टी, मिथ्यादृष्टी, दैवदृष्टी, ईश्वरदृष्टी, आत्मदृष्टी, परमात्मदृष्टी, नसीबदृष्टी, अशा अनेक प्रकारच्या दृष्ट्या आहेत. तुमच्यापैकी या ठिकाणी आलेल्या एखाद्या व्यक्तीनं आपल्या परिवारासोबत इथं बसून भगवंताला फुलं वाहून, भगवंताला दीप लावून, भगवंताला धूप लावून म्हणावं बसून की भगवंता, आमचा संसार सुखात चाललेला आहे, आमचा परिवार आनंदात आहे. आता माझ्या पोरीला, ही जी माझ्या घरामध्ये पोरगी आहे, माझ्या पोरीला चांगला पती भेटो अशी मी आपल्याला प्रार्थना करतो. आणि असं म्हणून जर आपण इथं भगवंताच्या समोर जर धम्मध्वज आपण इथं उभारला किंवा लावला, तर ही आपली दृष्टी सम्यक दृष्टी आहे का? ही पवित्र दृष्टी आहे का? याप्रमाणे आपण सत्य मार्गामध्ये किंवा धम्म मार्गामध्ये सुद्धा ही सकाय दिठ्ठी माणसाला फार मोठी धोका देत असते. एखाद्या स्त्रीनं म्हणावं की हे सूर्यदेवता, तू सकाळी सकाळी उगवलीस. सूर्याला लोक देवता म्हणतात आणि पाया पडतात, आणि पाया पडून म्हणतात की आमचं जीवन तू चांगलं कर, आमचं जीवन तू सुधरव, आमच्यावर अनुकंपा कर, आमचे संकट दूर कर, आमच्या विपत्ती आपत्ती दूर कर, आमच्यावर अनेक दुःख येऊ लागले ते तू निवारण कर. अशी सूर्याला आपण प्रार्थना करून तिला मागणी करणं, यालाच सकाय दिठ्ठी म्हणतात. किंवा एखाद्या झाडाच्या समोर जाऊन आपण त्या झाडाला एक घडाभर पाणी घालणं आणि त्यांना कुंकू लावणं, हळद लावणं, अष्टगंध लावणं, नीळ लावणं, सार लावणं, भंडारा, आणि म्हणणं की हे देवा, हे वृक्ष देवते माझं भलं कर, हे वृक्ष देवते माझा रोग दूर कर, हे वृक्ष देवते माझी बिमारी दूर कर, हे वृक्ष देवते माझ्या मागं फार साडीसाती लागली ते माझी तू निवारण कर. तर ही सुद्धा दृष्टी, याला सकाय दिठ्ठी म्हणतात. किंवा एका देवाच्या मूर्तीवर किंवा एखाद्या देवाच्या कोणत्या ना कोणत्या अशा पिंडीवर 10 घडे 10 लिटर दूध टाकणं आणि दुधाचा अभिषेक करणं, किंवा 100 लिटर दूध टाकणं, 100 लिटरचा अभिषेक करणं, किंवा 1 टँकर दूध टाकणं त्या देवाच्या नावानं त्या लिंगपिंडावर, किंवा पाणी टाकणं, किंवा मोसंबीचा रस टाकणं, 1,00,000 मोसंबीचा रस टाकणं, किंवा संत्र्याचा 1,00,000 संत्र्याचा रस टाकणं, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे रस टाकणं. अशा प्रकारचे आपण भक्ती करणं, अशा प्रकारचं आपण कर्मकांड करणं, हे सुद्धा सकाय दिठ्ठी आहे. माणसाला अरहंत पदाला जाऊ देत नाही, माणसाला पवित्र आणि पवित्र मन करू देत नाही. ही गोष्ट सर्वात महत्त्वाची बुद्धानं सांगली. किंवा आपण स्वतःला जय भीम म्हणून प्रणाम करणारे लोक, जर मी एक झेंडा निळा लावतो, मी एक झेंडा धम्मध्वजाचा लावतो पंचरंगी, आणि म्हणतो की भगवंता, बाबासाहेबा, आमचं जरा चांगलं होऊ दे, आम्ही तुला दर हप्त्याला 1 नारळ फोडू, आमचं बरं होऊ दे.
आमच्या डॉक्टर झालेल्या पोराला डॉक्टरीन मिळू दे, अशा प्रकारची आपण भावना करणं ही सुद्धा सकाय दृष्टी आहे. तेव्हा असा हा दोन प्रकारचा दोष, सकाय दृष्टी आणि विचिकित्सा, हे महान असे अडथळे आहेत की जे अरहंत पदाला जाऊ देत नाही. कोणती ना कोणती दृष्टी जी माणसाला सम्यक होऊ देत नाही, परिमर्श, हा शेवटचा दोष आहे. हे शेवटचा दोष म्हणजे तिसरं बंधन आहे. संसार दृष्टीचे तिसरं बंधन म्हणजे शीलवत्त परामर्श. त्याला शीलव्रत परामर्श म्हणतात. म्हणजे कशाला शील म्हणणं, हे शील होऊ शकत नाही. एखाद्या देवापुढं एखादा भला मोठा हल्या आपण बळी देणं आणि त्याची त्या ठिकाणी बळी देऊन हत्या करणं, हे शील होऊ शकते का? एखाद्या देवीच्या पुढे मेंढीचं 1 महिन्याचं 2 महिन्याचं कोकरू नेऊन त्या देवीला बळी देणं, तिथं त्या मेंढीच्या या छोट्या बच्चाला कापणं, हे देवीची खरी भक्ती होऊ शकते का? कोणत्याही देवाच्या समोर, कोणत्याही देवीच्या समोर, कोणत्याही दर्ग्याच्या समोर, कोणत्याही बाबाच्या समोर तुम्ही कोणता ना कोणता बकऱ्याचा बळी, मेंढीचा बळी किंवा तुम्ही कोणत्या ना कोणत्या प्राण्याचा बळी दिला तर ती खरी भक्ती होऊ शकते का? ते सदाचरण खरं होऊ शकते का? आणि म्हणून याला शील म्हणता येणार नाही. त्यामुळं बुद्ध इतिहासाचं आणि बुद्ध संस्कृतीचं सर्वात श्रेष्ठ असं एकमेव असं साऱ्या जगाला देण आहे की बुद्धानं कधी तुम्ही बळी द्या असं मात्र कुठेच बोललं नाही. हे बुद्धाच्या धम्माचं पहिलं तत्व आहे. पानातिपाता वीरमणी सिक्कापदं समादियामी. मी प्राण्यांची हत्या करण्यापासून अलिप्त राहतो. कोणताही प्राणी मारू नका, चाहे मेंढी असो, चाहे मोर असो, चाहे ससा असो, चाहे हरण असो, चाहे कोणता ना कोणता गरीब प्राणी असो, गाय असो, त्याला भगवान बुद्धांनी जीवदान दिलेलं आहे. यज्ञामध्ये ब्राह्मण लोक 500 गायी आहुती द्यायची, 500 बैल आहुती द्यायची, 500 गाभण्या गायी आहुती द्यायचे, 500 गोहरे, 500 कारवाडी आहुती द्यायची यज्ञामध्ये. भगवान बुद्धांनी त्याची निंदा केली. निंदाच केली नाही तर ते यज्ञ करण्याची परंपरा किती छूट आहे, किती पाप आहे, किती अधर्म आहे, हे सिद्ध करून सांगितलं. आणि त्यामुळं भगवान गौतम बुद्धाचा हा संदेश त्या काळच्या ब्राह्मण समाजानं स्वीकारला आणि यज्ञ परंपरा बंद केली. म्हणून आपण अरहंत पदासाठी हा श्रोतापन्न मार्ग चालत असताना श्रोतापन्न फळाला मिळवण्यासाठी सकाय दृष्टी, विचिकित्सा, शीलबद्ध परामर्श या 3 दोषातून आपल्याला मुक्त होण्याची गरज आहे. मुळासकट ते दोष आपल्या मनातून काढून टाकले तर आपलं मन क्लेश मुक्त होते आणि अरहंत पदाच्या मार्गानं ते पुढे जाऊ शकते. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. सा 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 आशीर्वाद. आयु आरोग्य संपत्ती सग्ग संपत्ती मेवंच ततो निब्बान संपत्ती इमिनाते.
समीज्यतु बुद्धं नमामि धम्मं